सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन हा आता सायलीच्या आठवणीत हॉस्पिटलमध्ये हरवून गेलेला असतो. सायली आपल्याला पहिल्यांदा कशी मंदिरात मिळाली आणि आपल्याला धडकताच ही सायलीच्या ताटातील फुले कशी आपल्या अंगावर भिरकावली गेली हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. सायली ही घरी असताना तुमच्या पायाला बरं आहे का अशी काळजी करणारी सायली आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते. अर्जुन म्हणतो की मी जिथे जातो तिथे तुम्ही कसे असता मिस सायली. तर सायली म्हणते की मी जिथे जाते ना त्या अगोदर तुम्ही तिथेच असता. तर आता एकत्र आपण मंदिरामध्ये कसे सायलीसोबत पूजा केली हे अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. आणि पूजा करत असताना सायलीचा पाय घसरून सायली कशी पाण्यात पडते आणि वाचवा वाचवा असे म्हणतात. आपण कसे सायलीला हात देऊन सायलीला पाण्याच्या बाहेर काढले हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. मम्मा आपल्याला कशी घास भरवायला लागली तेव्हा सायलीने म्हटलेले असते की खा सर, कारण प्रत्येकाच्या नशिबी आईच्या हातचा घास नसतो. ते सायलीचे सर्व बोलणे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असतं. दोन माणसांचे नाते लग्नाने घट्ट असते आणि लग्नाचं नातं हे शेवटपर्यंत जपावं असे सांगून अर्जुनला केसमधील एका बाईला कसा न्याय सायलीने मिळवून दिलेला असतो आणि तिच्या नवऱ्याकडे कसे जायला भाग पाडलेले असते हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. मधुभाऊंना कुठलीही शिक्षा होणार नाही आणि मी त्यांना लवकरच बाहेर काढील या आशेवरती आपण कसे सायलीसोबत लग्न केले हे अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. मंगळागौरीमध्ये सायलीने कसे दागिने घालून भरजरी साडी जेव्हा सायली खाली आली तेव्हा आपण कसे सायलीच्या प्रेमात पडलो हे आता सर्व अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. कमरेला दुपट्टा बांधून सायली कशी सरसरवर चढत गेली आणि सायलीने कशी दहीहंडी फोडली. त्यानंतर सायलीचा तोल जाताच आपण कसे प्रेमाने सायलीच्या मिठीत आलो आणि खाली पडलो हे आता सर्व अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर सायलीवर त्या गुंडाने कसा गणपती विसर्जनामध्ये वार केला आणि त्या गुंडाचा वार आपल्या हातात झेलत आपण सायलीला कसे हॉस्पिटलमध्ये आणले हे सर्व आता अर्जुनला आठवत असते. त्यानंतर प्रियाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे सायलीला रक्त देता येणार नाही हे शब्द आता अश्विनचे अर्जुनला आठवते. तर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यानंतर सर्वजण डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला कसे सायलीची विचारपूस करतात हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता अर्जुन एकटा बघून तन्वी ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनच्या हाताला धरू लागते. तेव्हा अर्जुन हा तन्वीकडे बघतो तर अर्जुनच्या हातात धरत तन्वी म्हणते की मला तुझं दुःख समजते अर्जुन. तन्वी म्हणते की अर्जुन तुला काही जरी शेअर करायचं असलं ना तरी तू माझ्यासोबत करू शकतो. अगदी तुला माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटलं तरीसुद्धा, कारण शेवटी आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत. ते बोलणे ऐकून अर्जुन हा तन्वीकडे रागाने बघतो. तन्वी म्हणते की आणि नीती प्रत्येक वेळेस संकेत देते आयुष्यभर आपण एकत्र असणार आहोत. तेव्हा हात झटकत अर्जुन म्हणतो गप्प बस तन्वी. अर्जुन म्हणतो की तन्वी माझ्यापासून लांब राहा आणि मला स्ट्रेस देऊ नकोस. तन्वी म्हणते तुझा स्ट्रेस तर कमी करण्याचा प्रयत्न करते मी. तर अर्जुन हा तन्वीपासून बाजूला जातो. पुन्हा तन्वी अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते की अर्जुन मी तुझ्या अगदी जवळची आहे, म्हणजे मैत्रीण, आणि मला ही मैत्री जपायची. सायलीला मला रक्त देता नाही आलं याचं मला खूप वाईट वाटलं. तन्वी म्हणते की तुला आधार देण्यासाठी मी वाटेल ते करू शकते अर्जुन. अर्जुन म्हणतो की तन्वी मला तुझ्या आधाराची काहीच गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो की सायली तिकडे जीवन मरणासाठी झटू राहिली. अर्जुन म्हणतो की आम्ही दोघेही ऑलरेडी एकमेकांशी खूप कनेक्टेड आहोत आणि तुला तुझ्या माहितीकरता सांगतो की सायली माझी लाईफ पार्टनर आहे, लाईफ पार्टनर. ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो. सायलीकडे बोट करत अर्जुन तन्वीला म्हणतो की सायली आणि मी आयुष्यभर लाईफ पार्टनर बनून राहणार आहोत, तू आणि मी नाही. ते ऐकून तन्वीला दुसरा मोठा धक्का बसतो. हसतच अर्जुन तन्वीला म्हणतो की सायलीचं आयुष्य खूप मोठं आहे आणि तिला माझ्यासोबत खूप जगायचंय. तन्वीमध्ये बोलू लागते तेव्हा हात करत अर्जुन म्हणतो की बस. तेव्हा इन्सल्ट होऊन तन्वी ही बाजूला जाते. इकडे आता पूर्णाई सुभेदारांच्या घरात देवी आई समोर हात जोडत म्हणते की देवी आई सायलीला वाचव. तेवढ्यात अस्मिता तिथे म्हणते की पूर्णाजी बस ना आता, तुला सायलीचा किती राग होता. अस्मिता म्हणते मग तिच्यासाठी कशाला प्रार्थना करते. तेव्हा पूर्णाई म्हणते की अस्मिता याला माणुसकी म्हणतात, तुझ्या माहितीचा शब्द नसेल हा. तेव्हा अस्मिता म्हणते की माझ्यातसुद्धा आहे माणुसकी पूर्णाई. अस्मिता म्हणते तसंही ती आपल्याला या घरात नकोय ना, मग बरं आहे ना पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणते की अस्मिता तुला काही अक्कल आहे का. या घरात नसणं आणि या जगात नसणं खूप फरक आहे. पूर्णाई म्हणते की अस्मिता तू एक गोष्ट लक्षात ठेव, माणसातील माणूस पण जर मेलं ना तर तो एक प्राणी होतो, प्राणी.
पूर्णाई म्हणते की अस्मिता एक शब्दही बोलू नको, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये, माझं डोकं दुखतंय. तर रागाने अस्मिता तेथून निघून जाते. त्यानंतर पूर्णाई ही कल्पनाला फोन लावते आणि म्हणते की कल्पना, सायली शुद्धीवर आली का? तर इकडे महिपत, नागराज आणि राकेश त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तर राकेश म्हणतो की महिपत अंकल, मला एक सांगा ना, साक्षी खूप सिरियस कशी काय झाली? नागराज म्हणतो साक्षी चिडली म्हणून आपण प्रॉब्लेम नाही आहे, तर सायली जिवंत आहे म्हणून आपण टेन्शनमध्ये आहोत आणि आम्हाला प्रॉब्लेम आहे. नागराज म्हणतो की अरे महिपत, सायली मेल्याचा मेसेज येणार आहे म्हणतो, तू पण कधी येणार तो? तेव्हा महिपत म्हणतो येईल, ती पोरगी रात्री मेली काय आणि सकाळी मेली काय, आपल्यासाठी सारखंच आहे. तर नागराज म्हणतो की आणि नाही मेली तर? तेव्हा राकेश म्हणतो की पप्पा, तुम्ही निगेटिव्ह विचार का करताय? तर नागराज म्हणतो की आपण इकडे दारू पितोय आणि ती पोरगी तिकडे जशीच्या तशीच आहे आणि नाही मेली तर आपण काय करणार? राकेश म्हणतो की महिपत अंकल, तुम्ही हा प्लान माझ्या साक्षीपासून लपून खूप वाईट केलं, कारण साक्षीच्या डोक्यात त्याच्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या आयडिया असतात बरं का. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज सेठ, आत्तापर्यंत तुमचं मीठ खाल्लं म्हणून मी सर्व ऐकून घेतलं, याला आवरा तुम्ही. तेव्हा नागराज राकेशला गप्प बसण्यासाठी सांगतो. तर महिपत म्हणतो की साक्षी या अशा गोष्टीपासून लांब राहिलेलीच बरी. तर अण्णा म्हणतात की मला एक कळत नाही, सायलीवरती हल्ला झाला हे साक्षीला सांगितलं कोणी? तेवढ्यात दरवाजा उघडून चैतन्यने सांगितलं मला, असे म्हणत साक्षी तिथे येते. साक्षी म्हणते की तुम्हाला तिघांना काय वाटलं की सायलीचा अंत्यविधी होईपर्यंत मला ही गोष्ट कळणार नाही? साक्षी म्हणते की सायलीवरती हल्ला झाला ना, चैतन्यने मला फोनवर सर्व सांगितलं. महिपत म्हणतो की हा चैतन्य गडकरी ना, याला खलबत्त्यात कुटकुट कुटायला पाहिजे. त्या अर्जुनच्या बातम्या आपल्याला कळाव्यात म्हणून आपण याला पाळलं आणि हा आपल्यावरच चिखल उडवायला लागला. नको त्या बातम्या, नको त्या ठिकाणी हा आपल्याच वेळेवरती पोचवायला लागला. इकडे आता कुसुम ही रडत रडत ॲटोमधून येत असते आणि ॲटोमधून हात जोडत म्हणते की देवा, माझ्या सायलीवरती एवढं मोठं संकट का आणलंस तू? जर माझ्या सायलीला काही बरं वाईट झालं तर मी तुझ्या पायावरती फूलसुद्धा वाहणार नाही आणि तुला कधीच माफ करणार नाही, असं आता कुसुम विचार करते. तर कुसुम ॲटो रिक्षावाल्याला तिला खूप घाई आहे, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे असे सांगून जोराने रिक्षा चालवायला सांगते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये सर्वांचे चेहरे पडलेले असतात. तन्वी विचार करते की काय एकेकाचं थोबाड झालं, एकदा का ती सायली मेली मग सगळ्यांचे हे इमोशनल ड्रामे बंद होतील. तेवढ्यात चैतन्य 2 पिशव्या घेऊन नारळ घेऊन येतो. तर सर्वांना नारळाचे पाणी पिण्यासाठी देतो. तेव्हा कल्पना चैतन्यला अर्जुनकडे खुणावते. त्यानंतर चैतन्य हा अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन, नारळाचं पाणी तरी पी, सकाळपासून तुझ्या पोटात काहीही गेलं नाही. तर अर्जुन म्हणतो की चैतन्य नको मला. तेवढ्यात प्रताप तिथे येत म्हणतो की अर्जुन, नारळ पाणी घे. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, आपल्यापैकी जर कुणाला काही झालं असतं तर मिस सायलीने काही खाल्लं असतं का? अर्जुन म्हणतो की सायलीला रक्त मिळू द्या, तोपर्यंत माझ्या घशाखाली काही जाणार नाही. जितका वेळ जाऊ राहिला तितके माझे काळजाचे ठोके वाढू राहिले. त्यानंतर अर्जुन हा पुढे जाऊन हॉस्पिटलच्या दरवाजाला हात लावतो. ते बघून कल्पना प्रतापला म्हणते की अर्जुनचं सायलीवर मनापासून प्रेम आहे. तर अर्जुनकडे बघत हसतच चैतन्य म्हणतो सायली वहिनी आहेतच तशा गुणी, फक्त आता ती लवकर बरी होऊ दे. अर्जुनचं सायलीवरचं प्रेम बघून तन्वीला खूप त्रास होत असेल ना, असा विचार आता रविराज करतो. रविराज विचार करतो की त्रासच व्हायला हवा, कारण त्यामुळेच तन्वी ही अर्जुनपासून बाजूला होईल. इकडे आता कुसुम दादा लवकर चला असे म्हणत रिक्षामधून येत असते. तेवढ्यात प्रतिमा ही रस्त्याच्या कडेला तिची पिशवी बघत रस्ता क्रॉस करू लागते. तर जोराने चाललेल्या त्या रिक्षाच्या समोर प्रतिमा येते आणि त्या रिक्षाची प्रतिमाला धडक बसून प्रतिमा खाली कोसळते. तर ड्रायव्हर ओरडतो की ओ बाई, काय केलं तुम्ही? तर इकडे प्रतिमा खाली पडताच नीतीने मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो आणि इकडे ॲडमिट असलेल्या ऑपरेशन थिएटरमधील सायलीला धाप लावू लागते आणि सायलीचा श्वास जोराने चालू होतो. त्याचबरोबर डॉक्टर हे ऑपरेशन थिएटरकडे धाव घेतात. त्यानंतर आता सायलीची चिंताजनक प्रकृती बघून डॉक्टर हे अर्जुनला म्हणतात की आता सायलीला जर रक्त दिलं तरच ती वाचेल. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि समोरच असलेल्या गणपती बाप्पासमोर हात जोडून अर्जुन म्हणतो की बाप्पा, आजपर्यंत मी तुझ्याकडे काही एक मागितलं नाही, पण आज मी तुझ्याकडे एकच मागतो, माझ्या सायलीला तू वाचव. तेवढ्यात पाठीमागून अश्विन अर्जुनला ओरडतच म्हणतो की सायलीच्या रक्तगटाशी मॅच असलेला डोनर आपल्याला मिळाला आहे. तेव्हा ते ऐकून
अर्जुनला तिसरा मोठा धक्का बसतो आणि लगेचच इकडे प्रतिमाचा ब्लड ग्रुप मॅच झाल्यामुळे नर्स हे प्रतिमाचे रक्त घेतात आणि प्रतिमाचे रक्त घेऊन लगेचच नर्स हे सायलीला देण्यासाठी जाऊ लागतात. तर इकडे आता अर्जुनला आनंदाचा पारावार उरलेला नसतो. तर आता सायलीला रक्त देताच प्रतिमाच्या रक्ताने सायलीचा कसा जीव वाचतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.